नेक्स्ट आहे, a particle from the origin moves in a straight line in xy plane. Its coordinates later time are under root 3 and 3. The path of the particle makes with the axis an angle of. तर आपल्याला पार्टिकल दिला आहे एक्स वाय प्लेनमध्ये, तो नंतर चालला, बरोबर आहे का. सुरुवातीला तो ओरिजिनवर आहे. सो सपोज पार्टिकलची जी इनिशियल पोझिशन आहे ती ही आहे, आणि सो त्याचे कॉर्डिनेट्स हे 0 0 ओ या ओरिजिनला असं आपण कन्सिडर करू. हे एक्स ॲक्सिस आणि हे वाय ॲक्सिस. त्यानंतर पार्टिकल जो आहे तो स्ट्रेट लाईनमध्ये या ठिकाणी ट्रॅव्हल करतो, आणि आफ्टर सम मोमेंट त्याचे जे कॉर्डिनेट्स आहे एक्स वाय प्लेनमध्ये हे येतात अंडर रूट 3 आणि 3. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे की द पाथ ऑफ पार्टिकल मेक्स. आता हा पार्टिकलचा पाथ झाला आणि त्यानं एक्स ॲक्सिससोबत जो अँगल क्रिएट केला या ठिकाणी थीटा, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आता इथे फक्त आपल्याला लॉजिक लावायचं आहे की जर समजा आपण हे परपेंडिक्युलर जर जोडून घेतलं, ओके, आता तुम्हाला माहीत आहे की जी कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे त्यानुसार अंडर रूट 3 हा एक्स कोऑर्डिनेट आहे, बरोबर. सो इथून इथपर्यंतचं डिस्टन्स हे अंडर रूट 3 असेल, आणि वाय ॲक्सिसचा कोऑर्डिनेट 3 आहे, म्हणून ही साईड 3 असणार, आणि त्यामुळे याची पॅरलल साईडसुद्धा काय असणार, 3च असणार. मग आता थीटानुसार जर गेलो तर अपोजिट साईड आणि ॲडजेसंट साईड आहे आपल्याकडे, बरोबर. आणि दॅट्स वाय इथं जी ट्रॅग्नोमेट्री असेल ती कोणती असेल, टॅन. सो टॅनचा फॉर्म्युला काय आपला, अपोजिट साईड म्हणजे 3 आणि ॲडजेसंट साईड अंडर रूट 3. सो 3ला आपण अंडर रूट 3 2 टाइम्स लिहू शकतो, डिवायडेड बाय अंडर रूट 3, आणि सो टॅन थीटाची व्हॅल्यू येईल अंडर रूट 3. थीटा काढायचा असेल तर टॅन इनवर्स अंडर रूट 3 आपण घेणार, आणि अंडर रूट 3 ही थीटाची कोणती व्हॅल्यू आहे, 60 डिग्री. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर आहे, अ बस इज मूव्हिंग ऑन अ स्ट्रेट रोड टुवर्ड्स नॉर्थ विथ अ युनिफॉर्म स्पीड 50 km/h. आता बस जी आहे ही नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह करेल, ओके. सो नॉर्थ डायरेक्शनची स्पीड आपण V1 कन्सिडर करू पॉझिटिव्ह वाय ॲक्सिसला, आणि ही स्पीड आहे 50 मीटर/सेकंद, 50 km/h आहे. त्यानंतर इट टर्न्स लेफ्ट थ्रू 90 डिग्री. आता बस नॉर्थला होती आणि आता तिनं लेफ्ट घेतला म्हणजे ती कोणत्या डायरेक्शनला गेली, वेस्ट डायरेक्शनला गेली, कारण इथं वेस्ट डायरेक्शनला 90 डिग्री टर्न्स तिनं घेतला. इफ द स्पीड रिमेन अनचेंज आफ्टर टर्निंग नंतरसुद्धा स्पीड जी आहे ती अनचेंज आहे, आणि दॅट्स वाय वेस्ट डायरेक्शनला असतानासुद्धा जी स्पीड आहे ती ॲज इट इज आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, द इन्क्रीज इन द व्हेलॉसिटी ऑफ द बस इन टर्निंग प्रोसेस. मग ही जी बस नॉर्थकडून वेस्टकडे जी टर्न व्हायली तर यावेळेस आपल्याला किती व्हेलॉसिटी त्या ठिकाणी इन्क्रीज झाली ते कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि प्लस डायरेक्शनसुद्धा आपल्याला डिफाईन करायचं आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की बस जी आहे तिची स्पीड ही कॉन्स्टंट आहे, बरोबर. सो
जेव्हा ही नॉर्थ टू वेस्ट जायचं असेल तेव्हा होतं काय की बस जी आहे ना, तर 90 डिग्री जर टर्न करायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की या दिशेनं काय करावं लागतं, बसला टर्न घ्यावं लागतं. कारण जेव्हा बस टर्न होते ना, तर तुम्हाला माहीत असेल की प्रॉपर 90 डिग्री टर्न करताना त्याचा जो व्हेलॉसिटीचा जी डायरेक्शन असणार आहे ना, ती या डायरेक्शनला असणार. कारण ही जी V1 स्पीड आपण घेतली तर साऊथला ती स्पीड काय होतं, या ठिकाणी V1च राहते, पण त्याची जी मॅग्निट्यूड आहे ना, ते या ठिकाणी काय होणार, चेंज होते. म्हणजे जसं नॉर्थला डायरेक्शन आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला इकडं बघावा लागतो आणि त्याच्यामुळं ती जी डायरेक्शन आहे ती साऊथ वेस्ट डायरेक्शन या ठिकाणी डिफाईन होते. मग आता आपल्याला जेव्हा या ठिकाणी व्हेलॉसिटीचा विचार करायचा आहे तर ती व्हेलॉसिटी आपल्याला काय करायची आहे की जरी या ठिकाणी नॉर्थला 50 किलोमीटर हवर होती, त्यानंतर वेस्टला जर त्याला 50 डिग्रीज या ठिकाणी मेंटेन करायचं असताना आपल्याला ही जी व्हेलॉसिटी आहे अलॉंग द साऊथ ही सुद्धा विचारात घ्यायची आहे. म्हणून ज्या कंपोनंटचा आपण विचार करलो, जरी डायरेक्शन तिला वेस्ट मेंटेन करायचं आहे, परंतु जे व्हेलॉसिटीचे कंपोनंट आहे आपल्याला नॉर्थ वेस्ट घ्यायचे का, नाही, आपल्याला कोणते घ्यायचे, वेस्ट आणि साऊथ हे दोन विचारात घ्यायचे. सो इथे आपली काय मेंटेन होणार, डायरेक्शन मेंटेन होणार. कारण ते नॉर्थ वेस्ट येऊ शकत नाही. कारण नॉर्थ वेस्ट डायरेक्शन राहिली असती तर त्याला वेस्टला ते प्रॉपर टर्न भेटला असता का, नाही. दॅट्स वाय त्याला जर वेस्टला मेंटेन करायचं आहे तर त्याला कोणत्या डायरेक्शनला यावं लागेल, साऊथ वेस्ट डायरेक्शनला यावं लागेल. आणि दॅट्स वाय व्हेलॉसिटीचे आपण कॉम्पोनंट फक्त साऊथ आणि वेस्ट डायरेक्शनचे घेणार. सो फायनली आपल्याला काढायचं आहे चेंज इन व्हेलॉसिटी, आणि त्या व्हेलॉसिटी चेंजचा आपण काय घेणार, मॅग्निट्यूड घेणार. आणि सो काल आपण पाहिल्याप्रमाणे की V2मधून आपल्याला V1 काय करावं लागतो, मायनस करायचा आहे. आता एक लक्षात घ्या की आपल्या केसमध्ये मॅग्निट्यूड घेत असताना सुद्धा आपण कोणाची बेरीज करायलो, तर एक आहे V2 जे वेस्ट डायरेक्शनला आहे आणि साऊथ जे की आहे V1. ओके, सो मायनस V1 घेऊ आपण. ओके, यांची ॲडिशन करायची. आता ॲडिशनचं तर काही विषय नाही, तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ॲक्च्युअल आपला फॉर्म्युला कोणता आहे, आपला फॉर्म्युला असतो VX² प्लस VY². म्हणजे आपण सरळ सरळ स्क्वेअरिंगमध्ये ते मायनसचा विचारच करत नाही. आणि दॅट्स वाय दोन्ही याची व्हेलॉसिटी 50 आहे. सो 50² प्लस 50² इज इक्वल टू √5000 येईल. आणि √5000 जे आहे तर त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल या ठिकाणी. सो स्क्वेअर रूट काढत असताना नियम माहिती आहे आपल्याला, 7 7 49. ओके, सो 100, 7 आणि 7 14, आणि जवळपास 140 जर घेतलं आपण, इथे एक शून्य, इथं एक लक्षात ठेवायचं आहे की इथं एक जरी वाढवलं तर 141 होलं, त्याच्यापेक्षा मोठी व्हायली. दॅट्स वाय इथं शून्याचा भाग बसतो. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली आपण आपल्या आन्सरपर्यंत पोहोचलो. 70 पॉईंट समथिंग आहे. आणि डायरेक्शन तर आपण अगोदरच डिसाईड केली आहे की ती साऊथ वेस्ट डायरेक्शन आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर ए हे त्याचं आन्सर असेल. नेक्स्ट आहे, when an object shot from the bottom of a long smooth inclined plane kept an angle 60 degree with horizontal, it travels a distance x1 along the plane. म्हणजे एक ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे, वर ढकलायचं आहे. ओके, आणि हे होत असताना जे लॉंग स्मूथ इन्क्लिन प्लेननं होरिझंटलसोबत जो अँगल तयार केला आहे तो अँगल किती आहे,
60 डिग्री. सपोज हा आपला ऑब्जेक्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्टची इनिशियल पोझिशन, आणि सो ही त्याची आपण फायनल पोझिशन कन्सिडर करू किंवा फायनल व्हेलॉसिटी है ना. तिथे इनिशियल व्हेलॉसिटी असेल त्याला आपल्याला वर पुश करायचं आहे. पहिल्या केसमध्ये आपल्याला डिस्टन्स किती दिला आहे, x1 दिलेला आहे. आता त्यानंतर पुढे काय सांगितलं, बट व्हेन द इन्क्लिनेशन इज डिक्रीज टू 30. आता हे 60च्या ऐवजी जर 30 घेतलं तर सेम ऑब्जेक्ट इज शॉट विथ द सेम व्हेलॉसिटी, म्हणजे सेम व्हेलॉसिटीने त्याला आपल्याला वर ढकलायचं आहे. तर अशा वेळेस तो x2 डिस्टन्स कवर करतो. तर x1 x2 याचा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता एक लक्षात घ्यायचं आहे की जरी इन्क्लिन प्लेन असेल, परंतु जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ही कशी ॲक्ट करते, ही ॲक्ट करते व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. मग आता हिचे आपल्याला काय करायचं आहे, कॉम्पोनंट्स फाइंड करायचे आहे. सो हिला आपण काय करू, 2 कॉम्पोनंटमध्ये अगोदर रिझॉल्व करू. आता जनरली एक नियम आहे की इन्क्लिन प्लेनला पॅरलल हे जी साइन थीटा असतं. इन्क्लिन साईडला पॅरलल जी साइन थीटा आणि परपेंडिक्युलर काय असतं, जी कॉस थीटा असतं. मग त्याचं रिझन काय, त्याचं रिझन थोडंसं आपण समजून घेऊ. तर इथे जर लक्षात घ्या, हा अँगल आपण थीटा कन्सिडर केला, इन्क्लिन अँगल काय कन्सिडर केला, थीटा. तर हा पॉईंट काय होऊन जातो, 90 मायनस थीटा, बरोबर आहे का. हे थीटा, तर हा काय झाला 90 मायनस थीटा. हा 90 मायनस थीटा झाला तर हा इथं परपेंडिक्युलर आहे, तर हा ॲटोमॅटिक काय होऊन चालला, थीटा होऊन चालला, बरोबर. मग हा थीटा जर झाला तर इथं जर आपण इन्क्लिन प्लेन जर परपेंडिक्युलर काढला तर काय व्हायला, ही व्हायली हायपोटेनस आणि ही साईड कोणती साईड आहे त्याची, थीटाची ॲडजेसंट साईड. सो या लॉजिकवर सुद्धा तुम्ही याला जी कॉस थीटा आणि दुसरा कॉम्पोनंट हा काय असणार, जी साइन थीटा असणार. किंवा दुसरी ट्रिक तुम्हाला मी सांगितली होती, किंवा या फिगरनं आपण समजून घेऊ की आता एक लक्षात घ्या, हा कसा आहे 90 डिग्री आहे, करेक्ट. जेव्हा आपण जी याच्यातून पास केला तर हा 90 डिग्री आहे. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल ॲटोमॅटिक काय व्हायला, 90 मायनस थीटा. त्यानंतर हा परपेंडिक्युलर आहे आणि हा 90 मायनस थीटा आहे, म्हणजे हा अँगल काय होऊन चालला, थीटा होऊन चालला. मग हा थीटा आहे तर याला आपण परपेंडिक्युलर काढू. मग परपेंडिक्युलर काढल्यावर काय झालं, ही थीटाची कोणती साईड झाली, ॲडजेसंट साईड झाली ना. मग आता मला सांगा, हायपोटेनस जर जी आहे, कर्ण जर जी आहे, तर तुम्हाला माहीत आहे आता यामध्ये आता बघा, हे समजा ही जी बाजू आहे ना, तर याला आपण काय कन्सिडर करू, यम कन्सिडर करू. काय कन्सिडर करू, एम. ओके. सो आता लक्षात घ्या, ॲडजेसंट साईड आपली यम आहे आणि हायपोटेनस कोण आहे आपला, जी आहे. सो कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो, ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनस. आणि सो या केसमध्ये यमची व्हॅल्यू काय होऊन चालली, जी कॉस थीटा, म्हणजे ॲटोमॅटिक कॉम्पोनंट काय आला, जी कॉस थीटा. मी तुम्हाला अगोदर सांगितलं, दुसरी ट्रिक काय सांगितली की जेव्हा इन्क्लिन प्लेन असतं, म्हणजे एखादी वस्तू विशिष्ट अँगलनं घसरत जाते, तेव्हा त्याच्या डायरेक्शनला पॅरलल असणारी ट्रायग्नोमेट्री ही काय असते, साइन थीटाच असते, आणि परपेंडिक्युलर असणारी काय असते, कॉस थीटाच असते. ओके. आता ज्या अर्थी वस्तूचं जे पाथ आहे तो शॉर्ट म्हणजे वर चालला ना तो, सो ॲक्सिलरेशनची ही डायरेक्शन आहे, करेक्ट. U2 ही आपण डायरेक्शन चेंज पाथ दाखवला या ठिकाणी. मग आता ए आणि हे जे जी साइन थीटा आहेत हे दोन्ही एकमेकांच्या काय आहेत, अपोजिट साईडला आहे. दॅट्स वाय इथं लिहू शकतो आपण की ॲक्सिलरेशन या केसमध्ये काय आहे, मायनस जी साइन थीटा. आणि जी साइन थीटा आपण पहिल्या केससाठी गेलो फक्त. मग आता आपल्याला फक्त इथं डिफाईन करायचं आहे की हे जे डिस्प्लेसमेंट आहे आणि जी ट्रायग्नोमेट्री आहे त्यांचा अँगल आहे ना, त्यांचा काय संबंध आहे, कारण आपल्याला ॲक्च्युअल थीटाच विचार करायचा ना.
मग आता मला सांगा आपलं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे ते काय आहे, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2AS, बरोबर. हे आपलं कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. आता या कायनेमॅटिकल इक्वेशनमध्ये तुम्हाला माहीत आहे की ऑब्जेक्ट जेव्हा टॉपला पोहोचला तेव्हा त्याची फायनल वेलोसिटी काय झाली, 0, करेक्ट. सो मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2, त्यानंतर एची व्हॅल्यू काय सांगितली मी तुम्हाला, मायनस जी साइन थीटा इंटू एस. सो मायनस मायनस गेट कॅन्सल. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 2G साइन थीटा इंटू एस, हा एक फॉर्म्युला येईल. आणि यामध्ये एस काय आता आपल्याकडे लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट आहे x1, बरोबर ना. सो एस इज इक्वल टू आपल्याकडे x1 आहे. आणि सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 2G साइन थीटा इंटू x1. मग आता मी जर x1ची किंमत काढली तर x1ची किंमत काय येईल बरं, यू स्क्वेअर अपॉन 2G साइन थीटा. तर हा इथं फॉर्म्युला फायनलाइज झाला. फायनलाइज झाल्यानंतर आपल्याला किमती टाकायचा विचारच नाही करायचा आहे. आपल्याला x1 हे होणारं डिस्प्लेसमेंट आणि जी अँगल आहे आपला साइन थीटा, या दोघांचा विचार करायचा आहे. सो एक्स आणि साइन थीटा म्हणजे इन्क्लिन प्लेनवर जेव्हाही डिस्प्लेसमेंट होतं हे साइन थीटाच्या काय असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. मग आता आपल्याकडे दोन डिस्टन्स दिले x1 आणि x2. सो x1 अपॉन x2, साइन थीटा ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, दॅट्स वाय साइन थीटा 2 कुठं जाईल या ठिकाणी, न्यूमरेटरमध्ये. मान्य आहे ना, येते लक्षात. साइन थीटा कुठं आहे, डिनोमिनेटरमध्ये आहे. जसं की आपण व्हॅल्यू काढले समजा, ठीक आहे. चला x1ची व्हॅल्यू काय येईल या ठिकाणी, 1 अपॉन साइन थीटा 1, आणि x2ची व्हॅल्यू काय येईल, 1 अपॉन साइन थीटा 2. सो x1ला x2 भागा, छेदातला छेद कुठं जाईल, अंशामध्ये, हे ना. सो इथं राहील साइन थीटा 1. आता थीटा 2 किती डिग्री आहे, 30. नंतरचा अँगल किती आहे, 30 आहे ना. आणि सुरुवातीचा अँगल किती आहे, 60 आहे. सो साइन 30ची व्हॅल्यू किती येईल, साइन 30ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 2, आणि साइन 60 √3/2, 2 टू गेट कॅन्सल, 1 अपॉन √3, अर्थातच 1:3. हा असेल आपला अपेक्षित रेशो, जे की ऑप्शन नंबर काय आहे, डी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, अ पार्टिकल हॅज इनिशियल वेलॉसिटी. ओके. सो पार्टिकलची इनिशियल वेलॉसिटी दिली आपल्याला 2I + 3J. त्यानंतर ॲक्सेलरेशन दिलं. ओके. सो ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय दिली, 0.3I + 0.2J. आणि त्यानंतर टाईम दिलेला आहे, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी आफ्टर 10 सेकंद फाईंड करायचं. म्हणजे टाईम किती दिला आपल्याला, 10 सेकंद, आणि मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी आपल्याला काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. आता VUAT म्हणजे इथं काय व्हायला, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन जे आपलं V इज इक्वल टू U + AT. आता यामध्ये जे जे वेक्टर क्वांटिटीज आहेत त्यांना आपण डिनोट करू. मग आता मॅग्निट्यूड काढायचं आहे. ओके. आणि तुम्हाला माहिती आहे की इथं डॉट प्रोडक्ट असतात A आणि T, बरोबर आहे का, ते क्रॉस आहे का, नाही. सो I to I आणि J to J क्लिअर आहे तुमचं. ओके. सो आता आपल्याला इनिशियल वेलोसिटी टाकूया आपण 2I + 3J, जसं आपण नॉर्मल मॅथमॅटिक करतो तसंच आहे. ओके. प्लस ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू 0.3I + 0.2J इंटू T. सो इंटू T आहे आपल्याकडे 10. सो 2I + 3J ॲज इट इज घेऊ. त्यानंतर
0.3ला 10 मल्टिप्लाय करा, किती येईल? 3i. त्यानंतर 0.2ला 10 मल्टिप्लाय करा, 2j. आणि इथं आपल्याला i to i आणि j to j ॲडिशन करता येते. सो इथं काय होणार? i ची ॲडिशन जर केली तर 5i आणि प्लस 5j. आणि फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे. सो मॅग्नेट्यूड घ्यायचं असेल तर काय करतो आपण? अंडर रूटमध्ये एक्स ॲक्सिसची व्हेलॉसिटी आणि वाय ॲक्सिसची व्हेलॉसिटी याचं स्क्वेअरिंग. सो 5चा स्क्वेअर 25 प्लस 25 इज इक्वल टू 25 इंटू 2 अर्थातच 5 अंडर रूट 2. एकक नाही म्हणून युनिट्स. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट गणित जे आहे ते सेम टाईपचं आहे पहा. फक्त याच्यात काय झालेलं आहे की इनिशियल व्हेलॉसिटी यू दिलेली आहे, करेक्ट. त्यानंतर यावेळेस काय दिलं बरं? ॲक्सिलरेशन दिलेलं आहे, ओके, सेम पद्धतीनं. आणि टाईम पण दिलेला आहे, करेक्ट ना. सो याच्यामुळं जास्त टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट काय करणार? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. यू काय आहे? 3i प्लस 4j. आणि ए टी म्हणलं की आपण डायरेक्ट गुणाकार करू का? तर काय अडचण नाही ना. 10 0.4ला करा, काय येईल? 4i. आणि 0.3ला 10 करा, किती येईल? 3j. आणि सो 7i प्लस 7j, बरोबर. आणि आता ट्रिक सांगितल्याप्रमाणे व्हेलॉसिटी काढताना 7चा काय घ्यायचं आपल्याला? स्क्वेअर घ्यायचा आहे दोनदा. सो 7चा स्क्वेअर किती आहे? 49 प्लस 49. सो 49 अंडर रूट 49 इंटू 2. आणि सो फायनल आन्सर काय? 7 अंडर रूट 2, विच इज द ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट आहे, a man is sleeping on a frictionless inclined plane and a bag falls down from the same height, then the velocity of both is related as. आता एक व्यक्ती आहे की तो स्लीपिंग म्हणजे स्लाईड व्हायला आणि फ्रिक्शनलेस इनक्लीन प्लेनवर, ओके. आणि सेम हाईटवरून एक बॅगसुद्धा काय झालेली आहे? फॉल डाऊन झालेली आहे, ओके. आणि अशा केसमध्ये आपल्याला दोन्हींची व्हेलॉसिटी काय करायची आहे? विचारात घ्यायची आहे. आता इथे आपण एक लक्षात ठेवायचं आहे की दोघांची फायनल व्हेलॉसिटी जर आपल्याला विचारात घ्यायची असेल तर इथं आपण कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ओके, एनर्जी कन्झर्वेशनचा प्रिन्सिपल इथं अप्लिकेबल करणार. आता एक लक्षात घ्या की जेव्हाही हा स्लाईड व्हायला किंवा बॅग फॉल डाऊन व्हायली तेव्हा इनिशियली जर पाहिलं आपण, ओके, सो इनिशियली त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती कोणती एनर्जी असणार? पोटेन्शियल एनर्जी. आणि त्या पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? mgh, बरोबर. त्यानंतर जेव्हा एखादी वस्तू विशिष्ट हाईटवरून खाली पडते तेव्हा अशा केसमध्ये जेव्हा आपण स्टँडर्ड 10ला पाहिलं होतं की टोटल पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू टोटल कायनेटिक एनर्जी. आणि सो अशा केसमध्ये कायनेटिक एनर्जी जी आहे तिची व्हॅल्यू काय असणार? हाफ mv². मग आता आपल्याला माहिती आहे की टोटल पोटेन्शियल एनर्जी ही स्लीपिंग दरम्यान म्हणा, फॉलिंग डाऊन म्हणा, बरोबर आहे का? या दोन्ही केसेसमध्ये इनिशियल पोटेन्शियल एनर्जी ही फायनल कायनेटिक एनर्जीच्या काय असते? इक्वल असते. आणि सो mgh इज इक्वल टू काय असतं? हाफ mv². mm जर कॅन्सल केला आपण तर v² इज इक्वल टू 2gh और v इज इक्वल टू अंडर रूट 2gh. हे प्रिन्सिपल आपल्याकडे येतं. मग आता हे जे प्रिन्सिपल आहे तर आता मला सांगा
की या दोन्ही केसेसमध्ये काय झालं की जे व्हर्टिकल ॲक्सिलरेशन आहे, दोन्हीचे दोन्ही काय आहे, व्हर्टिकल ॲक्सिलरेशन आहे. म्हणजे याचा अर्थ दोन्ही केसमध्ये G1 आणि G2 हे दोन्ही एकमेकांच्या काय आहे, इक्वल. त्यानंतर हाईट जी आहे, हाईट बदलली का, नाही, दोन्हींची हाईटसुद्धा कशी होती, इक्वल हाईटहून ते फॉल झालेले. मग आता G1 G2च्या इक्वल आहे, H1 H2च्या इक्वल आहे. याचा अर्थ दोन्हींची व्हेलोसिटी ही एकमेकांच्या काय असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. अँड दॅट्स वाय दोन्ही मॅन असो का बॅग असो फॉल थ्रो सेम व्हर्टिकल हाईट अँड सेम ग्रॅव्हिटी, त्यांच्यावर कॉन्स्टंट ग्रॅव्हिटी अप्लाय करते. म्हणून फायनल जी स्पीड आहे ती फक्त आणि फक्त, आता जी तर विषय नाही, फायनल व्हेलोसिटी फक्त H वर डिपेंड आहे. ज्या अर्थी हाईट इक्वल आहे त्या अर्थी आपलं जे ऑप्शन नंबर सी आहे हे करेक्ट आन्सर असणार. ओके. A projectile is fired from the surface of the earth with a velocity 5 meter per second. Okay. And theta with the horizontal. Projectile angle काय आहे, theta. त्यानंतर another projectile fired from another planet with a velocity 3 meter per second at the same angle follow a trajectory which is identical with the trajectory of projectile from the earth. The value of acceleration due to gravity on the planet in meter per second square. म्हणजे काय झालं की दोन केसेस आहेत यामध्ये, की पहिला जो लोकेशन आहे पहिलं लोकेशन काय आहे आपलं, अर्थ आहे, आणि दुसरं लोकेशन आहे एक प्लॅनेट. तर या दोन्ही ठिकाणी काय झालं की प्रोजेक्टाईल करत असताना जी प्रोजेक्टाईल व्हेलोसिटी आहे ती अर्थवर किती होती, 5 मीटर पर सेकंड, ज्याला आपण U1 कन्सिडर करू. ओके. आणि अनदर प्लॅनेटवर जी व्हेलोसिटी होती U2 ती होती 3 मीटर पर सेकंड. इथं सांगितलं की दोन्ही ठिकाणी, ओके, सो दोन्ही ठिकाणी जो अँगल फॉलो केले गेलेला आहे ट्रॅजेक्टरीचा तो कसा आहे, आयडेंटिकल. म्हणजे θ1 इज इक्वल टू θ2. बरोबर, दोन्ही अँगल कसे आहेत, सारखे आहेत. आणि मग आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती प्लॅनेटची फाईंड करायची आहे. म्हणजे G1 आपल्याला दिलं आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि आपल्याला G2 फाईंड करायचं आहे, प्लॅनेटवरची ग्रॅव्हिटी. आता एक लक्षात घ्या की जेव्हा आपण इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी संदर्भात बोलतो तेव्हा आपल्याला इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी हा क्लिअर माहीत पाहिजे. ओके. सो इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी काय आहे, y इज इक्वल टू x tan थीटा मायनस gx स्क्वेअर डिवायडेड बाय 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आता या ठिकाणी जी कंडिशन आहे ती कंडिशन अशी आहे की आपल्याला दिलेलं आहे की या ठिकाणी ट्रॅजेक्टरी इक्वल आहे. ओके. सो ट्रॅजेक्टरी इक्वल आहे आणि त्यानंतर सेम अँगल ऑफ प्रोजेक्शन आहे, कारण आपल्याला θ1 आणि θ2 हे सेम दिलेलं आहे. मग असं जर असेल तर लक्षात ठेवायचं की यामध्ये न्यूमरेटरमधली जी राशी आहे G आणि डिनोमिनेटरमधलं जी राशी आहे U, तर G/U स्क्वेअर हा रेशो नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि तो कॉन्स्टंट आहे याचा अर्थ मग यामध्ये आपण काय चेंज आणू शकतो, यामध्ये आपण लिहू शकतो
G1 upon U1 square is equal to G2 upon U2 square. And so G2 आपल्याला काढायचा आहे. ओके, सो U2 स्क्वेअर सोबत G1 मल्टिप्लायमध्ये जाईल आणि U1 स्क्वेअर हा डिनोमिनेटरमध्ये असेल. ओके, सो U2 ची किंमत किती दिली आपल्याकडे 3 आणि U1 5. सो 3चा स्क्वेअर 9, 5चा स्क्वेअर 25 इंटू G1 ची व्हॅल्यू किती आहे 9.8. आणि सो फायनली जर आपण पाहिलं तर ॲप्रॉक्सिमेटली वरचं 100 आणि 25 है ना. ओके, सो 4च्या आसपास येते आणि एक्झॅक्ट जर केलं आपण, सो एक्झॅक्ट करू वाटल्यास आपण, कारण आपल्या 9.8ची व्हॅल्यू दिली आहे, तर ती व्हॅल्यू येईल 3.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ते ॲक्च्युअल 5 to 8 येतं, पण आपण 5 फर्स्ट घेऊ कारण आपल्याकडे ऑप्शन्स जे आहेत त्या ऑप्शन्सकडे घेऊ आपण. ऑप्शन्समध्ये 3.5 आहे, दॅट इज द आन्सर. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा. द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल ॲट द इनिशियल पॉईंट ए इज 2i + 3j मीटर पर सेकंड. व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी विल बी. आता ए पॉईंट जो आहे हा आपला असा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी ॲक्च्युअल आपलं प्रोजेक्शन काय व्हायला या ठिकाणी स्टार्ट व्हायलं. आणि बी पॉईंट जर पाहिलं आपण तर आपण कुठं पोहोचलो, आपल्या होरिझॉन्टल रेंजपर्यंत पोहोचलो. आता यामध्ये एक लॉजिक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण मॅक्झिमम हाईटला पोहोचतो, ओके, तर मॅक्झिमम हाईटला पोहोचल्यानंतर वस्तू जी ती अपवर्डकडे आहे का नाही. आता टाईम ऑफ डिसेंट चालू झालेला आहे, बरोबर आहे. सो टाईम ऑफ फ्लाईट जो आहे त्याचा अर्धा भाग इथं संपला. हे क्लिअर पाहिजे बरोबर. ए पासून तर एचपर्यंत काय आहे टाईम ऑफ ॲसेंट, एचपासून बीपर्यंत टाईम ऑफ डिसेंट आणि ए पासून बीपर्यंतचा टोटल टाईम ऑफ फ्लाईटचा टाईम तो समजा की वस्तू प्रोजेक्ट झाल्यापासून लँड होईपर्यंत. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण एला वस्तूला प्रोजेक्टाईल केलं तर प्रोजेक्टाईल केल्यावर त्याचे जेव्हा आपण कंपोनंट घेतले तर एक कंपोनंट कुठं आला होता आपला एक्स ॲक्सिसला आणि दुसरा जो कंपोनंट आहे तो कुठं आलेला आहे वाय ॲक्सिसला, करेक्ट. परंतु जेव्हा आपण बी पॉईंटला वस्तूची डायरेक्शन जर चेंज केली तर ही त्याची डायरेक्शन आहे, जाण्याचा पाथ आहे. मग या पाथचे जर कंपोनंट काढले तर एक्स ॲक्सिसचा कंपोनंट तर बरोबर एक्सवरच यायला, पण वाय ॲक्सिसचा जो कंपोनंट आहे तो कुठे चालला निगेटिव्ह वाय ॲक्सिसकडे चालला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की प्रोजेक्शन जो आहे प्रोजेक्शनचा इनिशियल आणि फायनल पॉईंटला एक्स जे कंपोनंट आहे हा चेंज होतो का नाही. कंपोनंट कोणता होतो वाय चेंज होतो. म्हणजे पॉझिटिव्ह वायच्या ऐवजी आपलं जो समजा तिथं लँड नाही झाला तर तो कुठे गेला असता, तर तो कुठे गेला असता खाली गेला असता आणि खाली जाताना निगेटिव्ह वाय ॲक्सिस हा त्याचा कंपोनंट असेल. सो इथेच आपलं आन्सर डिफाईन होतं. आणि म्हणून या केसमध्ये लक्षात ठेवायचं आहे की पॉईंट बी जे आहे, ओके, सो ॲट बी कोणता कंपोनंट चेंज व्हायला या ठिकाणी की एक्स कंपोनंट जो आहे, ओके, सो एक्स कंपोनंट जो आहे हा बदलत नाही. सो एक्स कंपोनंट हा अनचेंज असतो. मात्र जो वाय कंपोनंट आहे तो या वाय कंपोनंटनं काय केलं या ठिकाणी डायरेक्शन चेंज केली किंवा आपण डायरेक्शन काय म्हणू आपण या ठिकाणी काय झाली रिव्हर्स झाली. ओके, डायरेक्शन काय झाली या ठिकाणी रिव्हर्स. आणि सो आता आपल्याला आन्सर फाइंड करत असताना जेव्हा आपण व्हेलॉसिटी ॲट पॉईंट बी घेऊ तर ही होती एची व्हेलॉसिटी, करेक्ट ना. तर बी घेताना आपण 2i जो एक्स ॲक्सिसचा कंपोनंट आहे तो अनचेंज आहे, पण वाय ॲक्सिसचा जो जे कॅप आहे तो निगेटिव्ह वाढ गेला या ठिकाणी. सो या ठिकाणी काय होणार ते -3g मीटर पर सेकंड, करेक्ट.
हे असेल त्याचं आन्सर. नेक्स्ट आहे पहा, horizontal range and maximum height of the projectile are equal, then angle of projection of projectile is. आता दिलेली कंडिशन आहे आपल्याला की होरिझॉन्टल रेंज जे आहे एच हे कशाच्या इक्वल आहे, आरच्या इक्वल आहे. आणि या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, थीटा फाइंड करायचा आहे. आता एचचा जो फॉर्म्युला आहे आपला होरिझॉन्टल रेंज तो आहे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2g. आणि होरिझॉन्टल रेंज जी आहे, सॉरी एच म्हणजे मॅक्झिमम हाईट झालं, आणि होरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला काय आपल्याकडे यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. आता यामध्ये यू स्क्वेअर जी या ठिकाणी काय झाले कॅन्सल. आणि सो फायनली जर पाहिलं आपण तर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हे 2 मल्टिप्लायमध्ये जातील 2 साइन 2 थीटा. करेक्ट. आता सेम साईडला जर आपण ट्रायग्नोमेट्री जर घेतली आणि किमती जर टाकल्या, कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं की साइन 2 थीटा जी आहे याची ट्रायग्नोमेट्री व्हॅल्यू काय आहे 2 साइन थीटा कॉस थीटा. करेक्ट. तर ही व्हॅल्यू आपल्याला युटिलाइज करायची आहे. आणि म्हणून साइन स्क्वेअर थीटा जे आहे त्याच्याऐवजी मी साइन थीटा इंटू साइन थीटा लिहितो. करेक्ट. साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी. आणि हे जे साइन 2 थीटा अपोजिट साईडला आहे तो डिनोमिनेटरमध्ये येईल, पण त्याच्याऐवजी व्हॅल्यू काय टाकतो मी 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा इज इक्वल टू किती येईल या ठिकाणी 2 येईल. सो साइन साइन गेट कॅन्सल. सो साइन अपॉन कॉस इज इक्वल टू काय राहील टॅन. म्हणजे छेदातले 2 येते पलीकडे गुणा करत जाऊ द्या, 2 दूनी 4. आणि फायनली आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे. सो टॅन अपोजिट साईडला जाईल, टॅन इनवर्स होऊन जाईल आणि 4. ऑप्शनमध्ये जर गेलो आपण तर बी ऑप्शन जे आहे तिथं हे आपलं आन्सर फायनलाइज झालं. करेक्ट. अ मिसाईल इज फायर्ड फॉर मॅक्झिमम रेंज with an initial velocity 20 meter per second if g is 10 the range of the missile. पहा काय शोधू आपल्याला आहे मॅक्झिमम रेंज. तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम रेंज केव्हा पॉसिबल आहे की जेव्हा थीटा हा किती डिग्री असतो 45 असतो. बरोबर. आता थीटा 45 आहे, इनिशियल व्हेलोसिटी आपल्याला दिलेली आहे 20 मीटर पर सेकंद आणि जीची व्हॅल्यू दिलेली आहे 10. करेक्ट. आणि या केसमध्ये आपल्याला आर मॅक्स फाइंड करायचा आहे. तुम्हाला सूत्रामध्ये माहीत असेल की ते काल तुम्हाला सांगितलं होतं की साइन 2 थीटा आहे ना, 2 थीटा म्हणजे 2 इंटू 45 90. साइन 90ची व्हॅल्यू काय होते 1. साइन 90ची व्हॅल्यू 1 असल्यामुळं तुम्हाला आर मॅक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला दिला होता. काय दिला होता यू स्क्वेअर अपॉन जी. करेक्ट. अँड दॅट्स वाय या गणितामध्ये फार सिम्पल आहे. यू 20 आहे, 20चा स्क्वेअर 400 अपॉन 10 जर घेतलं आपण तर मॅक्झिमम जी रेंज आहे ती किती येते 40 मीटर. अ प्रोजेक्टाइल इज फायर्ड ॲट अँगल 45 डिग्री विथ द होरिझॉन्टल elevation angle of the projectile at its highest point as seen from the point of projection is. आता इथे आपल्याला प्रोजेक्टाइल अँगल दिला आहे पहा. बरोबर. सो प्रोजेक्टाइल अँगल जो दिला आपला तो आहे 45. दॅट्स वाय वी कॅन राईट थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. आणि आपल्याला इलिव्हेशन अँगल फाइंड करायचा आहे हायेस्ट पॉईंटसोबतचा. सो इलिव्हेशन अँगलसाठी आपण फ्लक्स वापरत असतो, तर हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. सो पुन्हा एकदा सांगतो की पहा
हे आपलं ट्रॅजेक्टरी घेतली, हा आपला वाय ॲक्सिस आणि हे एक्स ॲक्सिस. त्यानंतर सपोज ही आहे आपली प्रोजेक्टाईल व्हेलोसिटी. प्रोजेक्टाईल व्हेलोसिटी जो होरिझॉन्टलसोबत अँगल तयार करतो, हा अँगल काय असतो? थीटा. मोशनच्या दरम्यान अशी ट्रॅजेक्टरी पास झाली असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर घेऊ मॅक्झिमम हाईट पॉईंट, ही आहे आपली होरिझॉन्टल रेंज. त्यानंतर पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आणि मॅक्झिमम हाईट. ओके, म्हटल्यास वेगळा कलर घेऊ. पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड मॅक्झिमम हाईट. इथं जो अँगल तयार होतो हा अँगल कोणता आहे? फ्लक्स. ओके, हा आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. करेक्ट. मग आता ज्या अर्थी मी तुम्हाला या अगोदर सांगितलं होतं तरी यामध्ये रिपीट करतो की इथं जी आपली ट्रॅग्नोमेट्री आहे ना, तर या ट्रॅग्नोमेट्रीमध्ये जर मॅक्झिमम हाईटपर्यंतचं डिस्टन्स जर पाहिलं तर आपण किती आहे? r/2. हा जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे याच्या समोरची जी व्हॅल्यू आहे. मग आता पुनश्च एकदा आपण काय करू, जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे तर यामध्ये अपोजिट साईड आणि ॲडजस्टंट साईड आहे आपल्याकडे, बरोबर ना. सो दॅट्स वाय जर या केसमध्ये आपण ट्रॅग्नोमेट्री कोणती घेणार? टॅन फ्लक्स. टॅन फ्लक्सचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साईड आहे एच, ॲडजस्टंट साईड आहे r/2. एच जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे u² sin² थीटा अपॉन 2g डिवायडेड बाय होरिझॉन्टल रेंजचा फॉर्म्युला आहे u² sin 2 थीटा डिवायडेड बाय 2i, म्हणून ते मी न्यूमरेटरमध्ये देऊन टाकतो. यामध्ये 2 गेट कॅन्सल. त्यानंतर काय लिहायचं राहिलं का? जी लिहायचं राहिलं, सॉरी. सो इथे u² अपॉन sin 2 थीटा अपॉन 2g राहिलं आहे. सॉरी, जी होता. येलो कलर. ओके, आता 2 गेट कॅन्सल, u² गेट कॅन्सल, जी गेट कॅन्सल. ओके, आणि सो जो अँगल ऑफ एलिव्हेशन आहे टॅन फ्लक्स, तर याची व्हॅल्यू काय आली? sin² थीटा. आता sin² थीटा आहे ना, तर याला मी काय लिहू शकतो? sin थीटा अपॉन sin थीटा इंटू sin थीटा, आणि sin 2 थीटा आहे त्याला मला काय लिहिता येतं? 2 sin थीटा इंटू कॉस थीटा. सो याही केसमध्ये sin थीटा हे या ठिकाणी कॅन्सल होईल आणि जे आन्सर येईल ते येईल tan थीटा अपॉन 2. ओके, आता हे सूत्र तुम्ही डिरेक्ट पण यूज करू शकला असता, मी तुम्हाला डेरिवेशनमध्ये लिहिलं आहे. दॅट्स वाय नो इश्यू. आता इथं राहिलं फायनल किमती टाकणे. तर अँगल आपल्याला 45 दिला आहे. tan 45ची किंमत किती आहे? 1. आणि सो डिनोमिनेटरमध्ये कोण आहे? 2. सो टॅन फ्लक्सची व्हॅल्यू आली 1/2. आणि यावरून जर फ्लक्स काढायचा असेल तर टॅन इनवर्स 1/2 ही त्याची व्हॅल्यू असेल. ओके, सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे पहा, द स्पीड ऑफ द प्रोजेक्टाईल ॲट इट्स मॅक्झिमम हाईट इज हाफ द इनिशियल स्पीड, देन अँगल ऑफ प्रोजेक्शन इज. पहा, मॅक्झिमम हाईट अगोदर मी आकृतीचा आधार घेतो. पहा, या आकृतीचा आधार घेत असताना तुम्हाला माहीत आहे की हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला मी तुम्हाला यावेळेस सांगितलं होतं की जसं की अगोदर हा कॉम्पोनंट घेऊ. पहा आपण, हा यू आहे, तर यूमध्ये काय होतं बरं? एक्स ॲक्सिसला कोणता कॉम्पोनंट येतो? यू कॉस थीटा, कारण ते ॲडजेसंट साईड असल्यामुळे. आणि वाय ॲक्सिसचा जो कॉम्पोनंट आहे तो काय येतो? यू साइन थीटा. करेक्ट. आणि म्हणून जेव्हा प्रोजेक्टाईल आपला टाईम ऑफ फ्लाईट दरम्यान हायेस्ट पॉईंटला असतो, बरोबर, तर अशा वेळेस या पॉईंटची जी व्हेलोसिटी आहे तर ही
एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे आणि एक्स ॲक्सिसला पॅरलल असल्यावर एक्स ॲक्सिसला वेलोसिटीचा कंपोनंट कोणता आहे यू कॉस थिटा आणि म्हणून मॅक्झिमम हाईटला जी व्हेलोसिटी असते तिची व्हॅल्यूसुद्धा किती असते यू कॉस थिटाच असते. करेक्ट. मग आता आपल्याला जे दिलेली कंडिशन आहे ती कंडिशन काय आहे तर ती कंडिशन आहे की स्पीड ऑफ प्रोजेक्टाईल. ओके. सो स्पीड ऑफ प्रोजेक्टाईल ॲज मॅक्झिमम हाईट म्हणजे व्ही. बरोबर. तर ही काय आहे व्ही इज इक्वल टू हाफ ऑफ द इनिशियल स्पीड म्हणजे इनिशियल स्पीडच्या काय आहे हाफ आहे. पण आपल्याला माहीत आहे की व्ही जे आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे मॅक्झिमम हाईटला स्पीड काय असते यू कॉस थिटा इज इक्वल टू यू बाय 2 दिलेल्या कंडिशननुसार यू यू गेट कॅन्सल. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय असेल 1/2. देन थिटा काढायचा असेल तर कॉस पलीकडे जाईल. सो कॉस इनवर्स काय घेणार आपण 1/2 आणि कोणत्या कॉसला 1/2 व्हॅल्यू असते 60 डिग्री. दॅट्स वाय प्रोजेक्टाईल अँगल हा किती असणार 60 डिग्री विच इज द ऑप्शन नंबर ए. आता पुढचं जे उदाहरण आहे ते मोमेंटमवर आधारित आहे. मोमेंटमचा एक बेस लक्षात ठेवायचा आहे की मोमेंटमचा फॉर्म्युला काय आपल्याकडे एम व्ही. करेक्ट. आणि जसं की आपण आता ट्रॅजेक्टरी जी आहे तर तुम्हाला माहीत आहे की जर आपण मोमेंटम घेतला एम व्ही बरोबर आहे का तर जसं आपण आता पाहिलं होतं की एक्स ॲक्सिसला कंपोनंट जो आहे सुरुवातीला सुद्धा काय असणार आहे एम व्ही कॉस थिटा आणि लँडिंग नंतरसुद्धा कंपोनंट बदलतो का नाही. तर लँडिंगच्या वेळेससुद्धा काय असतं एम व्ही कॉस थिटा. परंतु जेव्हा आपण याचा वाय ॲक्सिसचा कंपोनंट घेऊ तर सुरुवातीला काय असणार बरं एम व्ही साईन थिटा समजा ए पॉईंटला आणि बी पॉईंटला जो आहे तो इकडे जाण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे का. मग त्याचा वाय ॲक्सिसचा जो कंपोनंट आहे त्याची डायरेक्शन काय होते रिव्हर्स होते आणि सो या ठिकाणी काय असणार ते मायनस एम व्ही साईन थिटा. बरोबर. तर हा मोमेंटम संदर्भाचं बेस लक्षात ठेवायचं. आता गणित पाहू आपण. अ पार्टिकल ऑफ मास m is projected with velocity v making an angle 45 degree with the horizontal. सो या ठिकाणी जो थीटा आहे तो आहे 45 डिग्री. व्हेन द पार्टिकल लँड्स ऑन द लेवल ग्राउंड म्हणजे कोणत्या पॉईंटला बी पॉईंटला आहे ना बी पॉईंटला पार्टिकल आपला लँड करतो तर त्या पॉईंटला आपल्याला काय करायचं लक्षात घ्या मॅग्निट्यूड ऑफ चेंज इन मोमेंटम. मॅग्निट्यूड म्हणजे मायनस जरी असेल तर काय घ्या प्लस घ्या. आता आपल्याला लक्षात आलं असेल की चेंज इन मोमेंटम जो आहे तर एम व्ही कॉस थिटा एम व्ही कॉस थिटा म्हणजे एक्स ॲक्सिसचा कंपोनंट मला सांगा आता एम व्ही साईन थिटामधून एम व्ही कॉस थिटामधून एम व्ही कॉस थिटा माइंड केला तर आन्सर काय आलं 0 म्हणजे इथे चेंज झालाच नाही ना. दॅट्स वाय आपण इथं स्पष्ट दिलं आहे की आपण होरिझॉन्टल कंपोनंटला जो मोमेंटमचा कंपोनंट आहे तो अनचेंज आहे त्याच्यामुळे त्याला आपण काय करणार निग्लेक्ट करणार कारण त्याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन जर केलं फायनलमधून इनिशियल मोमेंटम वजा केला तर आन्सर काय येतं 0 येतं. मग आता आपण काय करू की हा P1 घेऊ बरोबर एम व्ही साईन थिटा आणि P2 काय घेऊ आपण मायनस एम व्ही साईन थिटा फायनल मोमेंटम. आणि सो आपला फॉर्म्युला जो आहे तर तो आहे चेंज इन मोमेंटम. चेंज इन मोमेंटमचा फॉर्म्युला काय आहे फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. पण आपला काय विचारेल आहे मॅग्निट्यूड. सो मॅग्निट्यूड घ्यायचा आहे दॅट्स वाय P2 मधून P1 मी काय करतो या ठिकाणी मायनस करतो. P2 किती आहे मायनस एम व्ही साईन थिटा मायनस P1 काय आहे एम व्ही साईन थिटा इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी -2 एम व्ही साईन थिटा कारण दोघांचं काय होणार ॲडिशन
पण ज्या अर्थी मॅग्निट्यूडमध्ये व्हॅल्यू टाकलेली आहे, तर बाहेर घेताना मी काय घेणार, 2mv साइन थीटा. हा झाला चेंज इन मोमेंटम. त्यानंतर आता आपण थीटाची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे, 45 डिग्री. सो 2mv साइन 45. सो 2mv साइन 45ची किंमत किती आहे, 1/√2. तुम्हाला माहीत आहे की हे जे 2 आहेत याला आपण √2 किती टाईम्समध्ये लिहू शकतो, 2 टाइम्स इंटू 1/√2. दॅट्स वाय हे कॅन्सल होतील आणि आन्सर येईल √2mv किंवा mv√2, जे की ऑप्शन नंबर काय असेल, ए असेल. पहा, angle of projection of a projectile at an angle 45 minus theta and 45 plus theta. The horizontal range described by the projectile are in ratio. तर आपल्याला दोन प्रोजेक्टाईल अँगल दिले. पहा, समजा आपण θ1 कन्सिडर केला 45 मायनस थीटा आणि θ2 जो आहे तो आहे 45 प्लस थीटा. ओके, असे दोन प्रोजेक्टाईल दिले आपल्याला आणि त्या संदर्भात आपल्याला होरिझॉन्टल रेंजचा काय करायचा आहे, रेशो फाइंड करायचा आहे. मूळ फॉर्म्युला आपला क्लिअर पाहिजे. मूळ फॉर्म्युला काय होरिझॉन्टल रेंजचा, तो आहे u² साइन 2 थीटा डिवायडेड बाय g. करेक्ट. आता या केसमध्ये जर आपण रेशो घ्यायचा विचार केला तर रेशो कसा घेणार बरं आपण. सो रेशो घेणार आपण r1/r2. आता इनिशियल व्हेलोसिटी आणि ग्रॅव्हिटी बदलली का, नाही, फक्त बदलला काय, थीटा. सो आपण इथं काय लिहिणार, साइन 2 θ1 अपॉन साइन 2 θ2. त्यानंतर साईनला साइन ठेवू आपण, बरोबर, करेक्ट. आणि आता 2 आणि θ1ची व्हॅल्यू प्लेस करू, 45 मायनस थीटा. खाली जर पाहिलं आपण साइन 2 थीटाची व्हॅल्यू θ2ची व्हॅल्यू किती आहे, 45 प्लस थीटा. मग आता साइन 45 इंटू 2 किती होईल, 90 मायनस किती होईल, 2 थीटा. खाली सेम पद्धतीनं 45 इंटू 2 90 आणि 2 इंटू थीटा किती येईल, 2 थीटा. आता साइन तुम्हाला माहिती आहे 90मधून कोणता अँगल फाइंड केला त्याची व्हॅल्यू काय येते, कॉस येते, बरोबर ना. तुमचा जो नियम आहे रेग्युलरचा तो नियम लिहून दाखवतो की साइन 90 मायनस थीटा जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, कॉस थीटा येते. मग त्या पद्धतीनं जर इथं आपण पाहिलं तर काय येईल बरं, साइन 90मधून 2 थीटा वजा केला तर कॉस 2 थीटा येईल, करेक्ट. सो कॉस 2 थीटा. आणि हा पण एक नियम आहे की साइन 90मध्ये जर तुम्ही थीटा ॲड करत असताल, ओके, साइनच्या 90मध्ये जर तुम्ही थीटा ॲड करत असताल तर याची व्हॅल्यूसुद्धा काय येते, कॉस थीटाच येते. दॅट्स वाय खालीसुद्धा काय येणार या ठिकाणी, कॉस 2 थीटा. सेम आहे म्हणून रेशो काय येणार, 1. आणि म्हणून जे अपेक्षित उत्तर आहे ते आहे 1:1, विच इज द ऑप्शन नंबर बी. A particle A is dropped from a height and another particle B is projected in horizontal direction with the speed 5 meter per second from the same height. Then the correct statement is. आता यामध्ये एक लक्षात घ्या की पार्टिकल ए जो आहे, ओके, तर ए पार्टिकल हा ड्रॉप केलेला आहे. ओके, सो ड्रॉप करताना जर पाहिलं आपण तर या ठिकाणी पार्टिकलचं जे मोशन आहे ते कोणतं मोशन असणार, या ठिकाणी व्हर्टिकल मोशन असणार, बरोबर. सो पार्टिकलचं मोशन जे आहे ते असणार व्हर्टिकल मोशन. सो पार्टिकल ए
जेव्हा एक विशिष्ट हाईटवरून ड्रॉप केला गेलेला आहे. ओके, अशी त्याची कंडिशन आहे. अनदर पार्टिकल, ज्या पार्टिकलला आपण बी पार्टिकल म्हणू, तर त्याची कंडिशन का दिली माहिती का, की प्रोजेक्टेड इन होरिझंटल डायरेक्शन. ओके, तर याला होरिझंटल डायरेक्शनमध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. आता होरिझंटल डायरेक्शनमध्ये प्रोजेक्ट करत असताना त्या ठिकाणी त्याला एक स्पीड दिलेली आहे. तर ती स्पीड किती आहे, 5 मीटर पर सेकंद. परंतु इथं स्पष्ट दिलेलं आहे की पार्टिकलचं प्रोजेक्शन हे होरिझंटल डायरेक्शनमध्ये झालेलं आहे. याचा अर्थ जरी पार्टिकल बी जे आहे त्याला इनिशियल स्पीड असेल, अर्थातच तो होरिझंटल डायरेक्शनमध्ये आहे, परंतु त्याचा व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कोणताही कॉम्पोनंट नाही आहे. जेव्हा ज्या अर्थी त्यांना आपल्याला होरिझंटल दिलं तो व्हर्टिकल कॉम्पोनंट नाही आहे. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट नाही आहे याचा अर्थ काय झालं की दोन्ही पार्टिकल जे आहेत व्हर्टिकल कॉम्पोनंट नाही दिलं, याचा अर्थ याचं जे व्हर्टिकल मोशन आहे, सो व्हर्टिकल मोशन ऑफ पार्टिकल बी अँड पार्टिकल ए हे दोन्ही एकमेकांच्या का असणार, या ठिकाणी सेम असणार. म्हणजे जी इनिशियल वेलोसिटी दिली ती त्याच्यावर काही इम्पॅक्ट करेल का, नाही. कारण ह्या जेव्हा प्रोजेक्टाईल केला दिलं तो व्हर्टिकल कॉम्पोनंट दिलाच नाही. मग व्हर्टिकल कॉम्पोनंट दिला नाही याचा अर्थ दोन्हींचं व्हर्टिकल मोशन कसं असणार, या ठिकाणी सारखं असणार. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की ऑप्शन नंबर जे सी आहे ते करेक्ट आन्सर असेल की दोन्ही पार्टिकल ग्राउंडला हे सायमल्टेनियसली रीच करतील. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जे टाईम असतो हे टाईम कशावर डिपेंड असतो, पार्टिकलच्या व्हर्टिकलर मोशनवर डिपेंड असतो. पहिलं तर एक्झॅक्ट व्हर्टिकल मोशनमध्येच आहे. दुसऱ्याला जरी या ठिकाणी इनिशियल वेलोसिटी दिली असेल, मात्र त्याचा आपल्याला त्याचा जो व्हर्टिकल डायरेक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्पोनंट दिलाच नाही. आणि दॅट्स वाय व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये कॉम्पोनंट नसल्यामुळं तोसुद्धा या ठिकाणी व्हर्टिकल मोशनमध्येच असणार. आणि दॅट्स वाय या केसमध्ये दोन्ही पार्टिकल ग्राउंडला सायमल्टेनियसली हिट करतील. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, two projectiles of same mass with the same velocity are thrown at angle 60 and 30 with the horizontal, then which will remain the same. आता दोन प्रोजेक्टाईल आहे ज्यांचा मास आणि इनिशियल वेलोसिटी सारखी आहे, फक्त प्रोजेक्टाईल अँगल वेगवेगळे आहे 60 and 30 विथ द होरिझंटल. आता विथ द होरिझंटल विथ द व्हर्टिकल महत्त्वाचं आहे बरं. विथ द व्हर्टिकल जर असेल तर तुम्हाला 90मधून ते मायनस करावं लागतं. शब्द लक्षात ठेवायचं काय दिलं आहे इथं. आपलं प्रत्येक वेळेस विथ द होरिझंटलच पाहिजे. आपण प्रोजेक्टेड अँगल जो घेतलेला आहे तो इनिशियल वेलोसिटी आणि कशामधलं घेतलेला आहे, एक्स ॲक्सिसमधला घेतलेला आहे. जर व्हर्टिकल आला असेल तर ते मायनस करावं लागतं. ठीक आहे, तर आता आपण आपल्या पद्धतीनं सोडू. सो दोन अँगल दिले आणि आपल्याला आता मला सांगा टाईम ऑफ फ्लाईट जो आहे तो या ठिकाणी सारखा असण्याचा विषय आहे का, नाही. कारण प्रोजेक्टाईल अँगल जो आहे तो चेंज केलेला आहे. अँगल चेंज केला तर मॅक्झिमम हाईटसुद्धा या ठिकाणी जी आहे ती बदलते. फक्त प्रश्न आहे आता रेंज ऑफ पार्टिकलचा, बरोबर. सो रेंज ऑफ पार्टिकलचा संदर्भात आपला जो फॉर्म्युला आहे, सो आर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे, यू स्क्वेअर साइन 2θ अपॉन जी, हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर. आता याच्यात बदललं काय, फक्त अँगल बदललेला आहे. सो यामध्ये आपण R1 अपॉन R2 जर घेतला तर काय येईल, साइन 2θ1 अपॉन साइन 2θ2, करेक्ट. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे की साइन 2θ1, θ1 किती आपला 60, 60ला 2 न करा किती लिहितं, साइन 120. आणि θ2 किती आपल्याकडे 30, 30ला 2 न डिवाईड करा, व्हॅल्यू किती येते, साइन 60. याची पण व्हॅल्यू √3/2 आहे आणि याची पण व्हॅल्यू √3/2 आहे, इज इक्वल टू 1. दॅट्स वाय R1 हा R2च्या काय आला, इक्वल. आणि म्हणून रेंज ऑफ पार्टिकल जी आहे प्रोजेक्टाईल ही या केसमध्ये काय असणार, इक्वल असणार. दॅट्स वाय ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर.